नमस्कार. मी मधुरा नाईक आणि आज मी मराठीत बोलणार आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे कधीच मराठी प्राधान्याचं नाही होतं. ते धर्मरक्षणाचं मिशन होतं. सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं मिशन होतं. विचार करा बरं, शिवाजी महाराजांनी कधी विचारलं का, तू मराठी बोलतोस का? नाही ना. तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं, तू हिंदू आहेस का? तू देशभक्त आहेस का? भाषा काही पण असो, आपण सगळे पहिले हिंदू आहोत. आपण भारतीय आहोत. हीच त्यांची दृष्टी होती. त्यांच्या सैन्यात सर्वांना जागा होती. मराठे, राजपूत, ब्राह्मण, कुणबी सगळे एकत्र. का? कारण की लढाई धर्मासाठी होती. भाषा, जात ह्यासाठी नाही. स्वराज्य म्हणजे सगळ्यांना घेऊन धर्माची रक्षा करणं. पण आज काय चाललंय? दुकानदारांना धमकी देतात. हिंदी बोलणाऱ्याला थप्पड मारताय. काय आहे हे? मराठी बोल नाही तर मी तुला मारेन असं म्हणताय आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करताय. खरंच विचारा, हे काय शिवराजांचं महाराष्ट्र? हे नाही. मला खूप वाईट वाटतं हे सगळं पाहून. हिंदूच हिंदूला बाहेरचा म्हणतो फक्त भाषेसाठी. आपल्या देशात आधीच खूप शत्रू आहेत. सीमारेखावर, राजकारणात, समाजात. आणि आपण काय करतोय? एकमेकांना फुटवतोय भाषेच्या नावावर. हेच तर आपले शत्रू बघतात आणि हसतात. हिंदू धर्म काय शिकवतो? वासुदेव कुटुंबकम. सगळं विश्व एक कुटुंब आहे. तर आपल्या भारतमध्ये आपण एकच आहोत. मराठी, हिंदी, गुजराती, तामिळ सगळे आपलेच आहेत. भाषा अभिमानाची गोष्ट आहे, पण धर्म आपल्याला बांधतो. धर्म आपल्याला एक करतो. मी स्वतः मुंबईची आहे. मी महाराष्ट्रीयन आहे. पण मी शिकली आहे मिडल ईस्टमध्ये, एका अरब कंट्रीमध्ये, बहरेनमध्ये शिकली आहे. माझं मराठी एवढं छान नव्हतं, बट आय ट्राईड.